नमस्कार मित्रांनो, हे आपल्यासोबत काशीद बाबा आहेत, ज्ञानदेव काशीद सरचे वडील. तर बेदरवाडी पाटोदा तालुक्यातील गाव आहे. आपण बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात एवढंच नाही, सगळ्या महाराष्ट्रामध्ये असं ऐकलेलं आहे की सध्या बिबटे एकदम हिंस्र झालेले आहेत आणि ते माणसाच्या वस्तीमध्ये प्रवेश करते आणि शेळ्या असत्या, बैल असतील, वासरं वगारं आणि माणसावर सुद्धा ते हमले करते. आता त्याचं कारण बी साहजिक आहे की आपण माणसाने जंगल सगळे तोडून टाकले, मग ते माणसाकडे आले. तर ह्यांच्या बेदरवाडी गावात सुद्धा बिबट्याची लई समस्या आहे. आता काय समस्या गावात तुमची बिबट्याचं लई हे काय झालंय? शेळ्या खाल्ल्या, 2 वासरं खाल्ले. परदेशी आमच्या नानाची 20,000ची शेळी खाल्ली, गेलेली शिळी. आता पुरी मार्गात जेव्हा माणसं पळले तेव्हा ते बिबट्याने शिळी अशी खाऊन नुसतं नरड फोड दाबलं आणि पुन्हा दुसरी झडप आणली. बिबट्यात बघितले का तुम्ही? बघितला बिबट्या? हा बघितला. हा कसला असतो? ते असतो बघा, आपलं कुत्रं असतं का? हा, कुत्र्यावर पण ड्रोन भुरका असं आहे ना. स्वतः आम्ही बघितला, पाण्याला गेलो. बरं बापरे. हा. मग बेव नाही वाटलं तुम्हाला? पळालो नाही. आतापर्यंत किती शेळ्या खाल्ल्या गावात? आता तो 9 खाल्ले, कालच्या 10 खाल्ले. बरं, मग शासनाच्या वतीने ते वन विभाग कोणी आलं का नाही तिथं बघायला? आलते ती बाई, पण ती बाई म्हणली मिळते पैसे, पण काय मिळते म्हणजे आतापर्यंत 9 1 10 जनावर, 2 वासरं खाल्ले. 2 वासरं, म्हणजे 12-13 जनावर, या पाळीव महिन्यात जनावर या महिन्यामध्ये बिबट्यानी आपल्या बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातल्या बेदरवाडी गावामध्ये, कारण डोंगर आहे पूर्ण, आम्ही गावात गेलेलो, पूर्ण डोंगर आहे, चौकून सगळा डोंगर परिसर आहे. तर याचा विचार खरंच करायला पाहिजे लोकांनी. किती भयंकर परिस्थिती आणि वाघाच्या अवघड आपल्याला वागण्याचं सुद्धा अवघड परिस्थिती. त्याच्यामुळं तरुण माणसं त्यांच्या गावात राहायला गेले, ते पुणे मुंबईला निघून चालले. तर पहा, आज निसर्गावर माणसाने केलेल्या अतिक्रमणामुळं हे जंगली प्राणी माणसावर आता हल्ले करायला लागले. खरं म्हणजे सरकार धोकादायक. काय दक्षता घेत नाही. सरकार कोणी करणार वाले सुद्धा देत नाही. काय नाही. तर नुसते फोन लावते, आज इथं आहे, तिथं सावध राहा. सावध राहा. आपण सावध राहून करता काय? नाही बघा, खूप राहणं मुश्किल आहे. खरं आहे ना. बघा, लय अवघड आहे आमचं गाव. तर याची निष्ठ दक्षता घेऊन म्हणणं सोपं आहे अधिकाऱ्याला. अधिकारी झोपणार शहरामध्ये, पण माणसाचं मरण येत आहे. खरोखर आज माणसाने जे निसर्गावर अतिक्रमण केलंय त्याचा हा दुष्परिणाम आज सर्वसामान्य नागरिकाला पाहायला मिळतोय. तर खरंच हे भयंकर आहे.